सकाळी 6:45 वाजता कोल्हापूरहून निघालेलो. महाबळेश्वर फिरला, त्यानंतर मध्ये मध्ये स्टॉप झाला, जेवण झालं आणि दुपारी 3:45 वाजता आम्ही रायगडला पोहोचलो. आणि तिथं गेल्यानंतर फ्रेश झालो. कोणी चहा घेतला, कोणी सरबत घेतला. बारीक बारीक पाऊस यायला लागलेला, वातावरण मस्त झालतं आणि थोडीफार झाडीसुद्धा हिरवळ झालेली आहे. 1-2 वेळा पाऊस लागून गेलेला आहे, त्यामुळे झाडीसुद्धा हिरवळ झालेली आहे. वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं आणि शांतही वाटत होतं. इतका प्रवास झालेला पण कंटाळा अजिबात येत नव्हता, कारण घराच्या समोरच डोंगर होता आणि इतकी मस्त झाडे होती त्यामध्ये. ते बघूनच अगदी असं प्रसन्न आणि शांत वाटत होतं. मग आम्ही गेलो फिरण्यासाठी. साईडलाच करवंदाची भरपूर झाडे होती, त्याला भरपूर करवंदं होती. करवंद तोडण्याचा मोह काय आवरला नाही. करवंद तोडायला सुरुवात केली आणि मग लक्षात आले की करवंदाचं चीक लागणार काहीतरी आपण घ्यायला पाहिजे होतं. तर मग एक काही झाडाचं पान तोडलं, त्याचा द्रोण तयार केला आणि त्यामध्ये करवंद घेतली. करवंद भरपूर होती, जेवढी हाताला येतात तेवढी घेतली, भरपूर खाल्ली सुद्धा आणि 20 वर्षानंतर असा करवंद तोडण्याचा योग आला होता. आज असा मनसोक्त करवंद तोडण्याचा आनंद घेतला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.